तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज आम्ही आलोय बालाजी मंदिरमध्ये, जे काय म्हणता येईल, मलकापूर रोड घाट, राजूर घाट. तर राजूर घाटात अलीकडेच मलकापूर रोडला बालाजी मंदिर आहे. बुलढाण्यातील फेमस बालाजी मंदिर आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत तिथे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय, हे बालाजी मंदिर आणि इथेच आहे एक स्वप्न नगरी. स्वप्न नगरी म्हणून आहे. तिथे एक डायनो पार्क सुद्धा आहे. तर आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे डायनो बघायला आलेलो होता. याच्या अगोदर सुद्धा मी येऊन गेलो इकडे, पण तेव्हा थोडं लेट झालं होतं. रात्री बघितले होते डायनो. तर आम्ही यावेळेस ठरवलं होतं, नाही आता अथांगला यावेळेस दिवसा डायनो बघायची, जेणेकरून त्याला त्याचा भरपूर आनंद घेता येईल आणि छानही वाटेल. त्यामुळे आज स्पेशल डायनो बघायला आलो इकडे. आणि हे बघा, हे स्वप्न नगरीचं आहे रेस्टॉरंट. तिथली टेस्टसुद्धा खूप छान आहे इथल्या जेवणाची वगैरे. तर नक्की एक वेळेस तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा आणि ट्राय करा. चला, तर इकडे आलोय. समोर हे मागे जे दिसतं अथांगचं, हे आहे मेन गेट स्वप्न नगरीचं. आणि हे छान केलं आता डेव्हलप. आम्ही मागे आलो तेव्हा काही नव्हतं असं समोर, आता छान केलंय. छान, बरंच अजून हळूहळू डेव्हलप होतंय. चांगली गोष्ट आहे. आणि इकडे आहे तिकीट काउंटर. तर इकडे तिकीट काढणं चालू आहे. आता त्यांचे पप्पा तिकीट काढताय. छान वाटतंय बाहेर आल्यावरही. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. एंट्री केली आम्ही आतमध्ये. तर बघा आता आनंद, बघा आता तुम्ही बघू शकाल आनंद अथांगचा. छान वाटायला लागला त्याला, एकदम छान रंगीबेरंगी बघून. झाडं वगैरे भरपूर छान, मोकळं मोकळं वाटतंय. तर तो लागला आता पळायला. आता इकडे कसं इतकं छान खेळायला इकडे भरपूर काय काय आहे. छान वाटतंय मुलांना आणि मन प्रसन्न होऊन जात त्यांचं. चला आता तुम्ही आता इथून इकडे बघा, आम्ही समोर इकडे जातोय डायनो पार्क बघायला. तर सगळ्यात अगोदर आम्ही डायनो बघणार आणि त्यानंतर मग थोडंफार खेळून जाणार आहोत घरी. तर बघूया आता इकडे समोर काय आहे. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. नवीन असाल तर, नवीन व्हिडिओ कोणी बघत असेल तर सबस्क्राईब लगेच करा. आणि इथून पुढे असे छान छान व्हिडिओ बघत राहा. रात्रीच्या वेळेला मुलांना घाबरतात मुलं डायनासॉरला, कारण लाईट असतात आणि ओन्ली फक्त डायनासॉर दिसतात. ते थोडं विचित्रही दिसतं मुलांना, पण दिवसा काही वाटत नाही. दिवसा छान वाटतं, घेतात ते पुरेपूर आनंद घेतात. तर चला, आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हीसुद्धा ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा आनंद घ्या. आणि जमल्यास तुम्हीसुद्धा अवश्य एक वेळ नक्की भेट द्या बुलढाणेकरांनो. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
बघा माझ्या हातामध्ये ही जी पिशवी आहे ना, यात फक्त अथांगने उगाचच घेतलेले आहेत खेळणे. 2-2 3-3 गाड्या बाहेर जाताना घेतो तो. उगाच कुठेही फिरायला जायचं असलं किंवा कुठे जायचं असलं, कुठेही थोडंसं घराच्या बाहेर जायचं असलं तर त्याला खूप खेळायलाही सोबत घ्यावं लागतं. उगाच मला ओझं घेऊन फिरावं लागतं. अशा प्रकारे खूप कठीण जातं ते सामान सांभाळायला सर्व. पण काय करणार आता, घेऊन तर जावंच लागतं बघा उगाचच. आणि बाहेर गेल्यावर तर तो काही खेळतही नाही. अशा बाहेरच्या गोष्टींमध्ये बाहेरच्या गोष्टींचा आनंद घेतो. पण घरातून निघताना 3-4 तरी खेळणी सोबत न्यावीच लागतात. तुमचं सुद्धा असंच आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर आता डायनो बघून आम्ही आलेलो आहोत बाहेर. आता बघा इथे आता बसलोय थोडंसं. तिकडे खूप फिरून झाले, बराच वेळ उभे होतो, खेळत होता, अथांगही पळत होता इकडे तिकडे. म्हटलं थोडा थकला असेल मग असं आम्ही निवांत बसलोय. थोडंसं पाणी वगैरे पिलंय, थोडे कुरकुरे खाणं चालू आहेत आता इकडे. आणि तुम्ही बघू शकाल इतकी ट्रेन इतकी सुंदर तयार केली ना यांनी. कशाची आहे काय माहीत, मला वाटतं कशाची आहे, पण खूप सुंदर. माझ्या तिकडे डोक्यावरती बघू शकाल तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ट्रेन आलेली आहे. तर या ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही बसणार आहोत. या ट्रेनमध्ये बघितल्याच्या नंतर पूर्ण खाली घाट दिसणार आहे. आपण छान उंचावर असणार आहोत, संपूर्ण घाट दिसणार. इकडे सर्व आपल्याला सर्व पूर्ण असा पार्क दिसणार. तर आता ट्रेन आल्याच्या नंतर अथांगला सुद्धा झालेला आहे आनंद. बघा कसा तो बाय बाय करते. तर आता आम्हाला सुद्धा बसायचं आहे यामध्ये थोड्या वेळानंतर. चला तर मग आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि हे बघा तुम्ही बघू शकाल जशी जशी ती ट्रेन समोर जाणार तो किती वेळचा त्या ट्रेन सोबतच चालतोय. खूप वेळ. तरी सुद्धा मी भरपूर मोठा यावेळेसचा हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पण मी तरी सुद्धा शूटही केला. पण शूट करायचं तर झालं, पण मी अपलोड सुद्धा केला. हा व्हिडिओ मोठा झाला जरा, पण ठीक आहे. कारण आता ह्या किती केलं तरी आता ह्या आठवणी असतात आणि परत आठवणी ह्या कधी परत येत नसतात. त्यामुळे ठीक आहे, व्हिडिओ मोठा तर मोठा, पण मी केला अपलोड. म्हटलं ठीक आहे, अथांगही मोठा झाल्याच्या नंतर छान वाटेल, जेव्हाही बघेल त्याला छान वाटेल. त्यामुळे ह्या अशा आठवणी असतात, ह्या जपून ठेवायच्या असतात. कारण हे जे बालपण लहानपण असतं आपण म्हणतात ते तर परत येणार नाही आहे. त्यामुळे इट्स ओके. त्यानंतर ह्या ट्रेनमध्ये बसलो होतो आम्ही, पण इथे ट्रेनमध्येच सोबत कोणी नव्हतंच बसायला अथांगला. त्यामुळे आम्ही थोडंसं बघून
बसवलं त्याला थोडा वेळ आणि 1-2 मिनटं फोटोशूट केला. म्हटलं ठीक आहे, तो कोणी नाही इकडे तर मग फोटोशूट तरी करूया, व्हिडिओज तरी करूया. मग जेव्हा मुलं येतील तेव्हा मग परत ही ट्रेन खेळता येईल. तर आता डायनो बघून सुद्धा झालेले आहेत, मोठ्या ट्रेनमध्ये सुद्धा बसून झालेलं आहे, सर्व खेळून सुद्धा झालेलं आहे आणि सगळीकडचा एन्जॉय सुद्धा झालेला आहे, सगळीकडचा आनंद सुद्धा घेतलेला आहे आणि बऱ्याचपैकी आता थकलेलो सुद्धा आहोत आम्ही. तर आता थोडं निवांत इथे बसलो होतो. आता चिप्स वगैरेही खाल्ले, पाणी पिलं, कोल्ड्रिंक्सही पिल्या. तर आता जायचं आहे आता घरी. आता संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहे, सगळीकडे लाईटसुद्धा लागलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता बाय बाय आणि भेटूया आता एका नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.